हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 80 आहे. परमाणूचं वर्णन चालू आहे. म्हणजे परमाणू आणि स्कंद हे पुद्गलाचे भेद आहेत. मग स्कंदाचं वर्णन सांगितलं, त्याचे भेद सांगितले, त्याचं गुण सांगितले. आता परमाणूच्याबद्दल विशेषता सांगतात. निच्चो नाणवगासो न सावगासो पदे सदो भेत्ता खंदाणं पियकत्ता पविहत्ता कालसंखाणं. काय सांगितलं होतं अर्थ? परमाणू कसा आहे, सगळी विशेषणं जी दिली आहेत ती परमाणूची दिली आहेत, पण तीच शुद्ध जीवाशी सुद्धा रिलेटेड आहेत किंवा शुद्ध जीवाचं सुद्धा तेच लक्षण आहे. कसं आहे जीव? नित्य आहे, न अनवगासो, अनवकाश नाही आहे, म्हणजेच आपल्या आपल्या गुणांना, पर्यायांना, त्याच्यामध्ये आपल्या शक्तीला, आपल्या धर्मांना अवकाश आहे, म्हणून तो अनवकाश नाही आहे, तर सावकाश आहे. आणि दुसरं विशेषण दिलं सावकाश नाही, म्हणजेच अनवकाश आहे. कोणासाठी? तर परद्रव्य जे आहेत त्या परद्रव्य क्षेत्र कालभावासाठी प्रत्येक द्रव्य अनवकाश स्वरूप आहे. म्हणजे काय? इतरांना अवकाश देणारा नाही. परमाणू तर एक प्रदेशी आहे, तो अन्यांना अवकाश देत नाही. तसंच प्रत्येक द्रव्यच, भलेही मी असंख्यात प्रदेशी जीव आहे, तरीसुद्धा माझ्यामध्ये, माझ्या प्रदेशामध्ये मी कोणाला घुसू देत नाही. त्या एका प्रदेशावर अनेक द्रव्य असू शकतात, पण एका द्रव्यामध्ये अनेक द्रव्यांचे प्रदेश नसतात. काय म्हणले मी? हां, काय काय? एका द्रव्यावर, एका प्रदेशावर अनेक द्रव्य असू शकतात. एका प्रदेशावर अनेक द्रव्य असू शकतात, पण एका द्रव्यामध्ये अनेक द्रव्याचे प्रदेश नसतात. काय म्हणलं? रिपीट करा सुजाता काकी. गोंधळ करू नका. सोनल काय सांगितले सांग? एका प्रदेशावर अनेक द्रव्य असू शकतात, असतात किंवा पण एका द्रव्यामध्ये अनेक द्रव्य किंवा दुसरं द्रव्य नसतं. अनेक द्रव्यांचे अनेक प्रदेश नसतात. म्हणजे भावापासून समजते का? हे एक प्रदेश आहे या बोटावर, तर ह्याच्यावर 6 द्रव्य आहेत, पण ज्या ठिकाणी आत्म्याचे प्रदेश आहेत किंवा जे आत्म्याचे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये अन्यांचे प्रदेश नाही आहेत. त्यामुळं प्रत्येकाचे द्रव्याचे प्रदेश स्वतंत्र आहेत. माझ्यासमोर बस. म्हणजे आपण आता सुद्धा एक क्षेत्रावघा असलं तरी शरीराचे प्रदेश वेगळे आणि जीवाचे प्रदेश बरोबर आहे. म्हणून कथनचित काय सांगायचं? मला दिसायचं का? बस की. कथनचित त्याचे प्रदेश सेम आहेत आणि कथनचित प्रदेश भिन्नता आहे. कुठल्या अपेक्षेने तेवढं समजून घ्या. कुठल्या अपेक्षेने एकच प्रदेश आहेत, तर आकाशाचे प्रदेश सांगत असताना एकाच प्रदेशावर आहेत ते दोन्ही द्रव्य, जीव आणि पुद्गल. आणि जेव्हा प्रत्येक द्रव्याचे स्वतंत्र प्रदेश सांगतोय त्यावेळेस तिथं त्यांच्या प्रदेशामध्ये भिन्नता आहे. हे तर आपण स्थूल पाहतोय. दीपाली भाभी त्यांनी काय सांगितलं? समयसारमध्ये 181 गाथेमध्ये उपयोगामध्ये उपयोग आहे, उपयोगामध्ये क्रोध नाही, क्रोधामध्ये क्रोध आहे, क्रोधामध्ये उपयोग नाही. तर याच्यामध्ये माताजींनी एवढी सूक्ष्मता सांगितली होती की काय रता काकी, की जीवाचा उपयोग हा स्वभाव आहे आणि क्रोध तर जीवाच्या स्वभावामध्ये क्रोधादी विभावांचे प्रदेश नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा अत्यंत अभाव आहे. सूक्ष्म कथन आहे बरं का, कळत असेल तर घ्या, नाहीतर राहू दे. म्हणजे ते कारण उपयोगात उपयोग आहे म्हणत असताना स्वभावामध्ये ते क्रोधादी विभाव नाही आहेत, म्हणजेच त्याचे प्रदेश भिन्न आहेत. आणि तसंच मग त्यांनी पुढं दुसऱ्या गाथांमध्ये पण सांगितलं, 8वी अप्पे कम्मे नो कम्मे चावी नथी वो. 8 प्रकारच्या कर्म व नो कर्मामध्ये सुद्धा उपयोग नाही आणि उपयोगामध्ये ते कर्म नो कर्म नाही.
हे स्थूल आहे समजतंय, पण जे क्रोधाचे प्रदेश आहेत ते आपल्याला वाटते की माझीच पर्याय आहे, माझ्यामध्येच आहे, सगळं हे व्यवहार आहे. निश्चयाने तर जीवाच्या प्रदेशामध्ये ते विभावरूप क्रोधसुद्धा नाही, त्याचे प्रदेश म्हणून भिन्न आहेत असं सांगितलं गेलं. हां, तर काय सांगत होते मी, न अणवगासो आणि न सावगासो. तर सावकाश नाही म्हणजे अवकाशाने सहित नाही, म्हणजे अनवकाश आहे तर पर्यायाच्या परद्रव्याच्या अपेक्षेने मी अनवकाश आहे. पदेसदो प्रदेशाच्या अपेक्षेने. भेदता म्हणजे भेदक आहे, परमाणू जो आहे तो स्कंधाचा भेदक आहे. कोणाचा? कसं? परमाणूने तुम्ही काय ठोकू शकता काय स्कंदाला? मग कसं भेदणार? त्या जसं दगड आहे त्याला फोडायचं तर हातोडा पाहिजे, तसं स्कंदाला फोडायला परमाणू कसं काय? स्कंदाचा भेदक कसा कसा हो? स्कंद से परमाणु तैयार होता है, मतलब उसका वो भाग होते होते भेद होते होते उस हिसाब से. काय काय? परत बोला, परत बोला. भेदता म्हणते ना स्कंधाचा, त्या स्कंधापासून परमाणूची उत्पत्ती होते. स्कंधातून परमाणू भिन्न झाला तेच त्या स्कंधाचा भेदक झाला. असं नाही की वरून ठोकल्यावर भेद झाला, तर त्या स्कंदातून वेगळा झाला म्हणजेच त्याचा भेद झाला. जसं तुमच्या जॉईंट फॅमिलीमधून एक एक जण बाहेर पडत गेले, तुमच्या फॅमिलीला भेद पडला का नाही? म्हणजे असंच त्या स्कंदाला पण एक एक परमाणू जरी बाहेर पडला तरी तो त्याचा भेदक म्हणला जातो. कोणी पाडलं बाहेर? असं आम्ही शाळेला जात होतो आणि टांग्यात जात होतो त्या काळामध्ये. तर आम्ही सगळे एकत्र असायचो मैत्रिणी, आणि आमच्यामध्ये एक जण माझी चुलत बहीण पण होती आणि ती पण बरोबर यायची. आणि मग ते टांगेवाला काय नीट बिहेव करत नव्हता, रागवणार करणार वगैरे म्हटल्यावर ती यायचं बंद केली टांग्यातून. आणि मग ती मला सारखं सांगायची नको जाऊ त्यांच्याबरोबर, त्यांनी नाही चांगलं बोलत वगैरे असं. आणि मग असं केल्यावर आम्ही पण थोड्या दिवसांनी सोडलो, तर ते टांगेवाला रोज आम्हाला भेटल्यावर म्हणणार ही मिठाचा खडा आहे, म्हणजे भेदक आहे असं, सगळ्यांना भेदणारी असं. म्हणजे असंच एक सांगितलं की तसं स्कंदामधून एक एक जण बाहेर पडला तर तो परमाणू बाहेर पडलेला त्याला म्हणलं भेदता, त्या स्कंधाचा तो भेदक आहे. पुढं खंदाणंप्य कत्ता, स्कंधाचा करता आहे. परमाणू स्कंधाला करतो का नाही करत? परमाणूंच्या द्वारे स्कंधाची उत्पत्ती झाली ना, परमाणूंचा बंच झाला, बंद झाला, तर त्याच्याद्वारे स्कंधाची उत्पत्ती झाली, म्हणून तो स्कंधाचा करता म्हणला गेला. आणि पविहत्ता कालसंखाणम, इथपर्यंतचे सगळे विशेषण जीवावर पण लावणार की जसं जीव स्वतःच्याच परिणामांचा करता आहे आणि भोगता आहे, स्वतःच्याच पुण्यपापाचा, स्वतःच्याच पर्यायाचा करता तो आहे, स्वतःच्या सगळ्या अनुकूलता प्रतिकूलतेचा करता सुद्धा जीव स्वयं आहे. तर म्हणून करता आणि भोगता तो जीव आहे. पुढं सांगितलं परमाणूचं विशेषण आहे ते की काल आणि संख्येचा प्रविभक्ता आहे. माझ्याशी काय बोलला का विशाल भैया? तर इथंपर्यंत ते बघितलं होतं. तर दीपाली भाभी, माझं याच्यावर छान चिंतन झालं, म्हणजे मला छान वाटलं. मी दशलक्षणमध्ये 1-2-3 दिवस हे चिंतनाला विषय घेतला होता. ही गाथा आली सहज डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या विशेषणांना स्वतःवर लावून बघितलं होतं, त्याच्यातून अध्यात्म काढण्याचा प्रयत्न केला होता. सांगा बघू तुमच्या भाषेमध्ये नित्य समजून तुम्हाला काय फायदा? मी नित्य आहे. आपण ते बघितलं होतं वर्णीचं चिंतन की नित्यता समजली तर तृप्ती प्रगट होते, आत्मतृप्ती होते, परत परापासून उपेक्षा होते. का? अनित्यतेपासून दूर झालो ना, त्यामुळे आकुलता होत नाही. बरोबर. अजून बरं मी काय सांगितलं सांगताय का निखिलीताई? तुम्ही नित्य आहे हे समजून थोडं चिंतन करा बरं का त्याच्यावर. मला सांगायचं म्हणून नाही, तर आज दिवसभरामध्ये घ्या ना एक एक विशेषण असे चिंतनाला की मी नित्य आहे तर मला काय फायदा ते समजून. मी म्हणजे जीव आहे आणि तो जीव नित्य आहे,
हे समजून मला काय फायदा? भय, कसल्याही प्रकारचं भय निघून जातं. बरोबर. आपल्याला कधी म्हणजे आपला कोणी नाश करेल, विनाश करेल ह्याची कधीच भीती राहत नाही. एक शाश्वत असतं की मी नित्य आहे असं वाटतंय ना तुम्हाला, का शास्त्रातलं सांगताय? माझ्या समोर शास्त्र तर नाही, मग चिंतनात असेल म्हणून आलं. म्हणजे दुसरं कोणाचं चिंतन नको आपल्याला, आपलं चिंतन प्रगट करा. म्हणजे आपल्याला तसं वाटू दे, भावभासना होऊ दे तशी, की मी तर नित्य आहे म्हटल्यावर मला काय, मग कशाचं रोग झाला तर भय आहे का, काय कोणी मारेल का, कोणी काय करेल का अचानक, कशाचं भय राहणार? आत्मा तर स्पर्शी, शरीरापासून वेगळा, बस नित्य राहणारा आहे. असं जर असं घेतल्यावर विषय मी असं चिंतन केलं होतं, थोडंसं लिहिलंय मी, वाचते. आत्मा नित्य आहे जाणून काय फायदा? नित्यतेची भावभासना झाल्याने परिणामातील अनित्याविषयीचे भय, अस्थिरतेचे चिंतन व आकुलता नष्ट होते. नित्य स्वभाव आहे. शरीर जीवाला नित्य बनवत नाही व जीव शरीराला नित्य बनवू शकत नाही. काय म्हणले? रिपीट करा लताबेन. जीव शरीराला नित्य बनवू शकत नाही, शरीर जीवाला नित्य बनवू शकत नाही. शरीराचा स्वभाव तर नश्वर अनित्य आहे. मी त्याला अविनाशी, काय करून अविनाशी बनवायचा प्रयत्न करता हो तुम्ही? किती डॉक्टर बदलता, किती मेडिसिन्स बदलता, किती ते प्राणायाम करा, योगा करा, कशाच्याद्वारे तुम्हाला नित्यता येणार आहे? म्हणजे शरीराला नित्य करायचा प्रयत्न करताय. वास्तविक ते शरीर तर स्वभावानेच अनित्य आहे आणि जीवाची नित्यता जाणत नाही आणि त्याला नश्वर मानत राहत आहे. म्हणून सांगतायत की त्याला चिरस्थायी बनवू शकत नाही. म्हणून शरीर हे माझे आश्रयस्थान नाही, नव्हते, नसणार. माझे अस्तित्व स्वतंत्र आहे. शरीराने माझी ओळख नाही, शरीर माझे रूप नाही. म्हणून ही पर्याय संपण्यापूर्वी हे शरीर अनित्य आहे, अस्थिर आहे, तर ही पर्याय नष्ट होण्यापूर्वी मीची ओळख करा. मी कोण आहे? तो मी नित्य आहे, शरीर मी नाही आहे. मी कोण आहे याची नित्यता जाणा. म्हणून सांगायला की तेवढं जाणायला हवं, धरायला हवं त्या नित्यतेला, तरच माझी सुरक्षा आहे. अन्यथा कोणत्याही पर्यायाला धरून त्यात स्वतःचे अस्तित्व, स्वतःचा आनंद, आश्रय शोधत राहणार. ह्या पर्यायातून बाहेर पडल्यावर कुठं जाणार हो? कुठं जाणार आहे लता काकी? पंढरपूरला. म्हणजे या पर्यायातून बाहेर पडलो तर कुठल्या किडामुंगीच्या भवात जन्मणार माहीत नाही, पण त्या भवात सुद्धा त्या शरीराला सुद्धा मी धरून म्हणून बसणार आहे तुम्ही. आणि त्याचं फळ काय मिळणार? पुन्हा दुःख, आकुलता. स्वतःची नित्यता जाणल्याने सहज, ओरिजिनल, काय म्हणायचं, ओरिजिनल म्हणतात आमच्याकडं, नॅचरल आनंदाची प्राप्ती त्याच क्षणी होते. निर्विकल्पता, शांती, स्थिरता प्राप्त होते. जोपर्यंत नित्य स्वरूप समजत नाही तोपर्यंत अनित्य गोष्टीतच रमत राहतो, अडकत राहतो, त्याच्यातूनच सुख मानत राहतो. म्हणून स्वला किंवा नित्यला, शाश्वत ध्रुवाला जाणणं आवश्यक आहे. त्याची ओळख करून, त्याचा परिचय करून सम्यक दर्शनाची प्राप्ती करणं आवश्यक आहे. प्रत्येक विशेषणातून तुम्हाला सम्यक दर्शन होणार आहे प्राप्त. मी नित्य आहे ह्याची भावभासना केली तरी सम्यक्त्वाला हा जीव प्राप्त करू शकतो. मग कुठल्या भवात भय राहणार आहे हो? कुठे गेलं तरी सुद्धा निर्भय, निशंक रूपाने प्रवर्तन करू शकणार. नित्यता सांगितली. सावकाश घेतलं ना विशेषण. आता ते अनवकाश आणि सावकाश एकातच घातला आणि त्याच्यावरून चिंतन केलं होतं की मी पराला अवकाश देणारा नाही आणि माझे द्रव्यगुण पर्यायालाच मी अवकाश देणार आहे. या अपेक्षेने मी कोणाला अवकाश देतो? हा मी आत्मा माझ्याच द्रव्यगुण पर्यायांना आश्रय किंवा अवकाश देणारा आहे. अन्य कोणालाही मी आश्रय देऊ शकत नाही. तुमच्यामध्ये तुम्ही कोणाला आश्रय देऊ शकता? घरात म्हणेन बरं का मी. तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या विचारात नाही, तुमच्या घरात नाही, तुमच्या क्षेत्रात, प्लॉटमध्ये, तिथं नाही. तुमच्या आत्म्यात, तुमच्या जीवात, तुमच्या काय म्हणायचं ज्ञानात कोणाला अवकाश देऊ शकता?
तर ज्ञानालाच ज्ञानामध्ये अवकाश आहे, अज्ञानाला अवकाश नाही. राग, द्वेष, विभाव, मोहादी परिणाम, अज्ञान भाव यांना सुद्धा माझ्यामध्ये अवकाश नाही. का? कारण हे मोहाचे रूप आहेत आणि मोह म्हणजे मी नाही, किंवा मोहाचे प्रदेश भिन्न आहेत, माझे प्रदेश भिन्न आहेत. पण अनादीच्या विपरीत मान्यतेने स्वतःमध्ये परालाच अवकाश देतोय. काय करतोय? म्हणजे दुसऱ्यालाच मी सतत अवकाश देत राहतोय किंवा मानत राहतोय की पराला माझं किंवा मी पराचा असं. त्याचेच प्रतिसमयाला चिंतन ध्यान करतोय. वास्तविक चेतनेमध्ये अचेतनाला व अचेतनेमध्ये चेतनेला स्थान नाही, अवकाश नाही. प्रत्येक द्रव्याच्या मर्यादा, काय म्हणायचं, बाउंड्रीज, सीमा आहेत त्या फिक्स्ड आहेत. कुठलंही द्रव्य आपल्या मर्यादेच्या बाहेर जाणार नाही किंवा दुसरं द्रव्य माझ्या मर्यादेमध्ये येणार नाही. एका द्रव्याच्या प्रदेशात दुसऱ्याला अवकाश नाही. परासाठी मी निरवकाश स्वरूप आहे. म्हणूनच म्हणतो ना, माझे स्वद्रव्य क्षेत्र कालभाव माझ्यामध्ये आहे आणि पराचे परद्रव्य क्षेत्र कालभाव त्याच्यामध्ये आहेत. त्याचे माझ्यात नाही, माझे त्याच्यात नाही. माझ्या अनंत गुणांचा आधार मीच आहे. त्यांच्या परिणमनासाठी मला बाह्य द्रव्य क्षेत्र कालभावाची अपेक्षा नाहीच. म्हणून मी कोणाला अवकाश देऊ शकतो ह्याचं भावभासना करा. म्हणजे आपल्याला वाटतंय कोणाला तरी आपण दिलं तर त्याच्यात बहुमान वाटतंय किंवा एक गर्व करतो आपण की मी किती जणांना वारी आल्यावर काय करतो, किती जणांना आम्ही दिलं माहिती का, आमच्याकडे एवढे जण राहिले होते. कशात पण आपला अभिमान. म्हणजे असं किंवा काय म्हणायचं, कोणीतरी तुम्हाला राहायला जागा मागितली किंवा काय तुमचं दुकान मागितलं कामाला वगैरे, किंवा काय कुठली वस्तू मागितली, कुठलं काय रूपाने तुम्ही मदत केली, तर मी त्यांच्यामध्ये प्रवेश करून काय केलं, काय करू शकत नाही, पण सगळं केल्याची भावभासना. तर ते पुढे येणार कर्तामध्ये वगैरे. पण सांगायचं मला की हा जीव कोणालाही अवकाश देऊ शकत नाही. कारण ते द्रव्य जरी तुमच्या बाह्य क्षेत्रामध्ये कुठं आलं संपर्कामध्ये, माता तरी त्या गर्भात असणाऱ्या बालकाला अवकाश देते का नाही देते? कसं मग अडवलं तुम्ही पोराला? त्याला अवकाश दिला का नाही दिला तुम्ही? कोणाला विचारू? होय हो, तुमच्या पोरांना तुम्ही तुमच्या गर्भात अवकाश दिला की नाही? जिथंही त्या गर्भाने त्या जी उदर आहे त्याने दिलं, उद्गलाने दिलं. ते उदर तर तुमचं आहे का हेच तर सांगायचंय ना. जिथं शरीरच माझं नाही म्हणतोय, शरीराला अवकाश देणारा मी नाही म्हणतोय, तर बाहेर मी कोणाला अवकाश देऊ शकतो? ते तर सर्वथा परद्रव्य आहे. इथं तर एक क्षेत्रा वगैरे रूपाने तुम्ही याच्याशी बद्ध आहे म्हणून ह्याला म्हणताय की याला अवकाश दिलाय वगैरे, पण तरी सुद्धा शरीराचं कार्य स्वतंत्रतेने त्याच्यामध्ये आणि माझं कार्य माझ्यामध्ये आहे. म्हणून मी पराला आश्रय देणारा वगैरे नाहीच. भेदता, आत्म्याला भेदता का म्हणले? कोणाचा भेद करणार आहे आत्मा? जसं तो परमाणू त्या स्कंधाचा भेदक आहे, तसं जीवाला भेदता हे विशेषण का दिलं? अनंत गुण आहे म्हणून. अनंत गुण असते तर भेदता का? भेदक, भेदणारा का जीव? हा तेच त्या गुणांनी एक एक गुण आपण जेव्हा एक एक गुणाकडनं आत्म्याकडे जातो तेव्हा तो भेदता. काय भेदलं? भेदता म्हणजे भेदणारा, कट करणारा म्हणा, वेगळं करणारा म्हणा. हे उपचाराने कथन सांगितलं तर असं सांगू शकतो का? कर्म जे आहे निर्जरा होते त्याची कर्माची निर्जरा होते ना. म्हणजे कशाला उपचाराने? वास्तविक कथन सांगा की. मग जीव आणि पुद्गलचं आलं ना परसंबंध, म्हणजे जीवाचं जीवामध्ये सांगा. पुरणगलन चालू आहे शरीराचं. मी काय करणार आहे त्याच्यामध्ये? ते शरीराचं कार्य, शरीराचं त्यांनी दिलंयच की. मग परमाणू भेदता आहे म्हणून जीवाने काय केलं? भेदता हे विशेषण जीवाचं का? कर्म भोगता. बरं, ते पण
कुठल्या कर्मांना भेदलं? भेदता म्हणजे प्रत्येक गुणातून पाहतो किंवा जे राग आदी द्वेष येते त्याच्या दृष्टीने म्हटलं का भेदता? आता मला म्हणा बघू, समयसारची 297 गाथा म्हणा कीर्ती काकी. 96, 97, 98, 99 4 गाथा आहेत, ते सेम घेतल्यात त्या माहित आहेत. कहसो घिप्पदियप्पा पण्णाये सोदु घिप्पदेयप्पा जह पण्णाई विहत्तो तह पण्णाएव घेतवो. प्रज्ञेने विभक्त करा असं सांगितलं त्याच्यामध्ये. कोण प्रज्ञा? बाहेर कोण नाही, तर प्रज्ञा म्हणजे माझं ज्ञान आहे. मग त्यांनी सगळी ती पुढच्या तिन्ही गाथा तशाच घेतल्यात. पण्णाये घित्तवो जो छेदा सो अहम तु निच्छेदो जह पण्णाई विहत्तो तह पण्णाएव घेतवो. म्हणजे काय सांगितलं? अवशेषाचे भावा ते मध्य परे तिणादव्वा. म्हणजे काय केलंय? भेद ज्ञान करण्यासाठी मला बाहेरून कोणाची मदत उपयोगी आहे हो? कोण मला मदत करू शकतो भेद विज्ञानासाठी? म्हणून भेदता तुम्हीच आहे हे सांगायला लागलेत. कोण कोणाला भेदणार आहे? मीच माझ्या परिणामांनी दुसऱ्याशी अटॅच झालोय, त्या परिणामांचाच भेदक मीच आहे. कोणाला भेदायचं आहे? बाहेर कर्मांना नाही, शरीराला नाही, संयोगाला नाही, कुठल्या विकारी भावांना नाही, तर जो उपयोग मी परात घालतोय तो उपयोग तोडायचं कार्य करणारा, भेदणारा तो मीच आहे. म्हणून असं घेतलं होतं. आत्मा तर अमूर्तिक आहे, सूक्ष्म आहे, त्यामुळे तो कोणाला भेदणारा नसतो किंवा कोणाकडून भेदला जाणारा देखील नसतो. आत्म्याला तुम्ही पाहू शकत नाही तर भेदू कसं शकणार आहे हो? म्हणून बाहेर कुठलंही द्रव्य तुम्हाला भेदणारं नाही किंवा तुम्ही पराला नाही. बाह्य द्रव्याला भेदायचे नाहीच, पण त्या द्रव्यात जाणारा, अडकणारा, आसक्त होणारा आपला उपयोग आहे ना, त्याला भेदायचे आहे. ज्ञानानेच ज्ञानाला भेदायचे आहे. कोण कोणाला भेदणार आहे? मी भेदू कोणाला शकतो? माझ्या वस्तूमध्येच असताना परिणमन तिथंच करू शकणार आहे. बाहेर कशातही मी परिणमन करू शकत नाही. त्यामुळे ज्ञानाला ज्ञानानेच भेदायचे आहे. प्रज्ञेनेच स्वपरभेद विज्ञान करू शकतो. ज्या ज्ञानाने पराला विभक्त केले त्याच ज्ञानाने स्वतःला जाणायचे आहे. म्हणून सांगितलं की जीवाला भेदता सुद्धा हे विशेषण दिलं जातं. आणि मागच्या वेळेस एकदा सांगितलं होतं चिंतन की जे काही शुभ अशुभ भाव होतात त्यांना कसं भेदणार? शुभ अशुभ भावाला कसं भेदायचं? शुद्ध भाव केला असताना शुद्धोपयोगाच्या द्वारे शुभ अशुभ भावांचा भेदता होतो. आणि शुद्धोपयोगाच्या बाहेर आला, शुभ अशुभ भाव करू लागला तर त्या शुद्धोपयोगाचा भेदता होतो जीव. असं दोन्ही अपेक्षेने वर्णन करून सांगितलं की जीव भेदता आहे. आता करता आहे त्याचं चिंतन तुम्ही सांगा. जीव करता आहे, कोणाचा करता आहे, का आहे? प्रीती भाभी आहे का माझ्यासमोर? का गिरायकाच्या समोर आहे? सांगा भाऊ, करता कोणाला म्हणायचं, का म्हणायचं जीवाला करता? जीव कोणाचा करता आहे? भारती काकी आपल्याच भावांचा करता आहे. आपल्याच परिणामांचा करता आहे. बरोबर. अजून जीव आपल्या परिणामांचा करता आहे. करता सुद्धा आपण अधिकार बघितलं ना ह्याच्यामध्ये द्रव्यसंग्रहमध्ये. त्यांनी काय सांगितलं? निश्चयाने जीव अकर्ता आहे. तुम्ही तुमच्या गुणांना आणि पर्यायाला सुद्धा करू शकत नाही. इतकी पराधीनता आहे तुमची. म्हणजे काय म्हणायचं? नाही पराधीनता असं नाही, अकर्तृत्व आहे एवढं. म्हणजे तुम्ही प्रत्येक गुणाचं कार्य सुद्धा ते स्वतंत्र रूपाने स्वतः करताय. तुम्ही त्या गुणांचं कार्य करू शकत नाही, परिणमन पर्यायाचं कार्य करू शकत नाही. मला अशी पर्याय उत्पन्न व्हावी किती म्हणलं तर काय करू शकता हो? मला या शास्त्राचं युगपत एका वेळी सगळं ज्ञान व्हावं.
होणार का? ती पर्याय सर्वज्ञ रूपाची पर्याय आत्ता प्रगट व्हावी, होणार का? म्हणजे माझी पर्याय जी उत्पन्न व्हावी ती सुद्धा मी करू शकत नाही, म्हणून पर्यायाचं सुद्धा मी अकर्ता आहे. तर तिथं म्हणून कर्ता हा अधिकार घेतला त्यावेळेस तिथं स्थूल रूपाने कथन सांगितलं की जी काय तुम्हाला आता संयोग मिळाला आहे, शरीर मिळालं, जे काय आता तुम्हाला उदय येत आहे त्या सगळ्याचा कर्ता तुम्ही आहात. म्हणजे जे केलेले पूर्वीचे परिणाम आहे त्याचं फळस्वरूप आता तुम्हाला तसा उदय येतोय, त्यामुळं त्याचा सर्वाचा कर्ता मीच आहे असं त्या अपेक्षेने तिथं सांगितलं. ठीक आहे, तर इथंपर्यंत अजून तुम्हाला प्रत्येक विशेषणाला घेऊन चिंतन करा. काय बोलायचं आहे का? हे थोडं कन्फ्युजिंग होतं दीदी की मी काही परिणाम म्हणजे करता नाहीये, म्हणजे माझा जो कर्माचा उदय आहे त्याचप्रमाणे माझं परिणाम चालले प्रत्यक्षाने, मग मी करतोय काय एक्झॅक्टली? ज्ञाता आहे, म्हणजे जाणतोय. कर्तृत्व नाहीये. जाणायचं कार्य सोडून जीव काहीच करू शकत नाही. काय करू शकतो? चांगलं करायचं म्हणतो आपण किंवा ज्या गोष्टीमध्ये म्हणतो मग त्याच्यात पण मग ते पण आपल्या हातातच नाही ऍक्च्युअली तसं बघितलं तर. बरोबर आहे की भाव फक्त तुम्ही करू शकताय. हो, जसं सांगितलं ना 100 नंबर गाथेमध्ये काय सांगितलं समयसारच्या, जीवोण करे दिघडम नेव पडम नेव से सगे दव्वे जोगु ओगा दप्पा जोगु ओगो उपा दगाय ते सिंहवधिकत्ता. म्हणजे योग उपयोगाचा म्हणजे फक्त परिणामांचा करताय हो तुम्ही. मला बनवायचंय, मी करायचंय, हे सगळं चांगलं करायचंय, भाव फक्त तुम्ही करणार आहे. होणार तर ते त्याच्या योग्यतेनेच होणार आहे. तुम्ही काय करू शकणार आहे? बाहेरच्याला मला काय चांगलं घडवायचं आहे, करायचं आहे, हे मंदिर चांगलं बांधायचं आहे, मला सगळे शास्त्र शिकवायचं आहे, सगळ्याला भाव मी फक्त करू शकतोय. बाहेर किती मी पकडून ठेवू शकतो सांगा तुम्हाला? आता मी किती जणांना म्हटलं माझ्यासमोर बसा, कोण बसलं सांगा माझ्यासमोर? मी फक्त भाव केले. कोण करणार परिणाम तुमचं? तुम्ही सगळे तुमच्यामध्ये. म्हणजे सगळ्याचं चांगलं भाव आहे, भाव होते का नाही माझे? मग कोण कोणाला चांगलं करायचं नाही आहे का? काय म्हणताय निखिल ताई? वहिनीजी ना ह्याच्यासाठी शब्द ना कल्पना, आपण फक्त कल्पना करतो, म्हणजे रियालिटीमध्ये ते सत्य होईल असं नाही. जे काय करतो ते फक्त सगळं कल्पनाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे शुद्ध शास्त्रीय भाषेमध्ये अकर्तृत्व हे सांगायला लागले. पराचं तर अकर्ता आहेच, तुमच्या पर्यायाचं सुद्धा तुम्ही अकर्ता आहात. कारण मला जसं पाहिजे तसं परिणामन होत नाहीये बाहेर, त्यामुळे मी कोणाचा करताय? माझीच पर्याय मी करू शकत नाही तर दुसऱ्याचं काय करू शकणार आहे? मग पुरुषार्थ कशाचं करतो? पुरुषार्थ आहे की पर्याय? बरं तुम्ही बोला. बोला बोला, ऐकते मी. पुरुषार्थ सुद्धा कुठल्या गुणाचं परिणाम आहे? जो पुरुषार्थ वीर्य गुणाचा परिणामाने पुरुषार्थ हे वस्तुत्व गुणाचं परिणामन आहे आणि दैव हे द्रव्यत्व गुणाचं परिणामन आहे. म्हणजे काय, तुम्ही परिणाम केलात ते परिणाम करण्याचाच पुरुषार्थ फक्त तुमचा म्हणा, दुसरं काय बाहेर पुरुषार्थ काय करू शकणार आहे? मी म्हणले मला मोक्षाला जायचं आहे, त्यानुसार मी पुरुषार्थ करेन, मी काय करू शकते माझ्या पर्यायाला? मग ते जे वस्तुत्व गुणाचं कार्य आहे अर्थक्रिया रूपाने परिणमन करणं प्रयोजनभूत क्रियेचं, तेच सांगितलं, फक्त त्यालाच पुरुषार्थ म्हटलं. आणि पुरुषार्थ हा जाणणे रूपाने राहणार हेच पुरुषार्थ तुमचा. ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन काय पुरुषार्थ करू शकणार आहे? म्हणून जीव जाणतो एवढंच करू शकतोय, बाहेर काय करू शकत नाही याचा स्वीकार करा पहिल्यांदा. नाहीतर म्हणूनच मग सगळ्या आपल्या स्वतःचं तर सोडा, बाहेरच्या द्रव्यांचंच कर्तृत्व घ्यायला जातोय आणि त्याच्यामध्ये पुरुषार्थ करायला जातोय. किती धन कमवलं, किती संसाराला सुंदर बनवलं, किती लोकांना चांगलं ज्ञान दिलं, कोणाला धर्म ताणलं, कोणाला घडवलं, किती काय काय पुरुषार्थ करा. आम्ही किती चांगलं दशलक्षण पार पाडलं, किती चांगले कार्यक्रम केले, काय काय केलं, ध्यान केलं का ते सांगा. नाटक बसवलं, नाटक बसवलं, केलं, बघितलं, छान म्हणलं, हे सगळ्याचं कर्तृत्व घ्यायला जातोय तर तेच चुकलं. म्हणून सांगितलं काय, मी ध्यान केलं का नाही केलं? आम्ही जाऊन 10 दिवस तिथं धर्मक्षेत्रामध्ये घालवलं, बरोबर आहे की नाही? काय केलं? केल्याचे परिणाम नको, आपण करू शकत नाहीये. तिथं ज्ञाता राहतोय हे पाहिजेत परिणाम. बस तर आपल्याला
आपल्याला समजणार काय आहे आपलं परिणमन. म्हणून दैव आणि पुरुषार्थ दोन्ही बघा एका वेळेस, ते पण सगळं त्या त्या गुणांचं परिणमन मात्र आहे आणि त्याच्यामध्ये जीव फक्त ज्ञाता राहतो. ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन काय करू शकत नाही. काय म्हणते दीपाली भाभी? फक्त ज्ञाता राहतो, ज्ञातदृष्टा जीव राहतो. पुरुषार्थ कारण जरी आपण जरी म्हटलं क्रोध करायचा नाही म्हटलं तरी पण ते माझ्या हातात नाहीये, म्हणजे आपण ते भावच करू शकतो. असंच झालं ना विद्यार्थी? हो, असं करू नका. मी काय क्रोध करायला शिकवल्याचं होईल असं नाही. म्हणजे आपल्याला वाटतं त्याच्यात मी पुरुषार्थ करते पण त्याच्यात सुद्धा माझा पुरुषार्थ. हा तेच ना, विभावामध्ये पुरुषार्थच नाही करू शकत, स्वभावामध्येच पुरुषार्थ करू शकता तुम्ही. कारण विभाव पराधीन आहेत, काय म्हणायचं ते आगंतुक आहेत आणि ते म्हणजे माझं स्वरूप नाही आहे, ते माझ्या हातात नाही आहेत. पण मी माझं परिणमन काय ज्ञाता रूपाने राहण्याचा पुरुषार्थ मी करू शकतो. मग जरी क्रोधाचा उदय आला तरी त्याच्यानुसार मी क्रोध करायला पाहिजे, नॉट नेसेसरी, इसेन्शियल नाही आहे ते. म्हणून ते कर्माचं कार्य कर्म करणार आहे, पण जीव काय परिणाम करणार आहे हे जीवाच्या हातात आहे. त्यामुळं ज्ञाता राहायचं कार्य कराय हाच पुरुषार्थ आहे सगळ्यात मोठा. जाणतोय, या उदयाला सुद्धा मी जाणतोय एवढाच पुरुषार्थ करतात ते मुनिराज. म्हणून क्षमाभावाला धारण करणारे असतात. आम्ही काल हे सगळं घेतलं होतं संध्याकाळी, की क्षमाभाव का नाही सुटत त्या मुनींचा. त्यांच्यावर पण अनेक उपसर्ग होतात, पण त्याच्यामध्ये त्यांना का आपल्यासारखं दुःख होत नाही, त्रास होत नाही, पीडा होत नाही. सगळं आपल्यासारखं शरीर आहे, संयोग आहे, तरीसुद्धा ते एवढं न्यूट्रल कसं राहू शकतात. तर याच्यासाठी काल सांगितलेलं ते ऐका उदाहरण चांगले मिळाले होते. बरं, काय सांगायचं आहे कोणाला अजून? मी करता कोणाचा? परद्रव्याचा करता नाहीच. त्यापुढं जाऊन माझ्या पर्यायाचं सुद्धा मी करता नाही. परिणमन सुद्धा क्रमनियत आहे. काय म्हणतो मग क्रमनियत कशाला म्हणायचं? याच्यानंतर ही पर्याय येणार आहे, त्याच्यानंतर ती पर्याय येणार आहे. म्हणजे आणली का मग तुम्ही आणू शकतात. राणा बघू 4 नंबरची पर्याय 1 नंबरला आणा. पुरुषार्थ करू शकताय ना, करा बघू. मी 4 वर्षांनी समजा 10वी पास होणार होते, आत्ताच 10वी पास व्हायला पाहिजे. काय करू शकता? म्हणजे ती पर्याय सुद्धा मी काय म्हणायचं, कालांतराने अनेक भवानी मोक्षाला जाणार होते, आत्ता मला मोक्ष द्या. ती पर्याय माझीच आहे, तर मला आत्ता का नाही मी उत्पन्न करू शकत? म्हणजे पर्याय सुद्धा स्वतंत्रतेने परिणमन करते, ते माझ्या हातात नाही. म्हणून करता कोणाचं बनायला जायचं नाहीये, तर ज्ञाता आहे हे जाणा, अकर्ता आहे हे जाणा, तर तेच खरं भेदविज्ञान झालं. तोच अनुभव म्हणजे सम्यक दर्शन आहे. जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये एक वाक्य आपण बघितलं होतं, त्याचा अर्थ जरासा खुलासा करायचा राहिला होता. 80 नंबरच्या गाथेमध्ये शेवटचे एक 4-5 वाक्य आहेत, ते घ्यायचे होते. काय सांगितलं? यथा एक प्रदेशस्थ केवल ज्ञान अंशेन एक समयेन भगवान केवली समयरूप व्यवहार कालस्य संख्यायाः च प्रविभक्ता परिच्छेदकः न्यायकः भवति तथा परमाणुः अपि एक प्रदेशेन मंदगत्या अणोः अण्वन्तर व्यतिक्रमणलक्षणेन कृत्वा समयरूप व्यवहार कालस्य संख्याः च प्रविभक्ता भेदकः भवति इति. हे वाक्य वाचलं होतं. मला जराशी शंका आहे ह्याच्यामध्ये, अजून खुलासा झाला नाही त्याचा. एवढं समजलं की केवल ज्ञानाने 3 काळ 3 लोकाला ते विषय बनवतात. त्यामुळं त्या एका ज्ञानाच्या पर्यायामध्ये सर्वांचं न्यायक आहेत ते, बरोबर आहे. पण त्यांनी एक प्रदेशस्थ शब्द वापरला आहे ना, तो काय अर्थ लागला नाही. मी त्याचं भाषांतर वाचून दाखवते तुम्हाला, पण असं त्यातून काय लय खुलासा होत नाही. ज्याप्रमाणे केवली भगवान एक प्रदेशस्थ केवल ज्ञानाच्या अंशाच्या द्वारे एका समयात समयरूप व्यवहार कालाचे व संख्येचे परिच्छेदक आहेत, न्यायक आहेत, त्याप्रमाणे परमाणुसुद्धा एक प्रदेशाच्या द्वारे मंदगतीने एका प्रदेशावरून एका अणुवरून अन्य अणुवर व्यतिक्रम लक्षणाने भिन्न करून समयरूप व्यवहार कालाच्या संख्येचा भेदक होतो. म्हणजे काय म्हणायचं आहे, एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर जेव्हा तो परमाणु उल्लंघन करतोय त्यावेळी तिथं तो त्या
समयरूप संख्येचा भेदक झाला, म्हणजे ही ती समयाची व्याख्या आहे एवढं सांगायचं होतं त्यांना. त्याच्यासाठी त्यांनी केवल ज्ञानाचं उदाहरण घेतलं आहे. पण एक प्रदेशस्थ हा शब्द का वापरला ह्याचं काय खुलासा झालं नाही. जिस प्रकार एक प्रदेशस्थ केवल ज्ञान के अंश से एक समय में भगवान केवली समय रूप व्यवहार काल की संख्याओं के भेद को जानते हैं. समजलं का एवढं? व्यवहार कालाच्या संख्येला जाणतात म्हणजे काय, समय, घडी, घंटा हे सगळं केवलींना एका समयामध्ये सगळं ज्ञात होतं. उसी प्रकार परमाणु भी एक प्रदेश से मंद गति से अणु से अन्य अणु को व्यतिक्रम लक्षण से भिन्न करके, म्हणजे या अणुपासून हा अणु भिन्न इथून इथपर्यंत जात असताना तो परमाणु मंद गतीने समयरूप व्यवहार कालाच्या संख्येचा भेदक म्हणला जातो. तर परमाणु समजलं परमाणुचं, पण त्यांनी जो दृष्टांत दिला त्याच्यामध्ये एक प्रदेशस्थ का शब्द वापरला सांगा कोणाला माहीत असेल तर, समजत असेल तर तो अर्थ. त्यांनी इथे अतिक्रमण शब्द दिलाय का त्यांना? मी व्यतिक्रम वापरायचो आहे, पण व्यतिक्रम शब्द येतं आमच्याकडे टीकेमध्ये. व्यतिक्रम शब्द आहे. व्यतिक्रम म्हणजे उल्लंघन करत असताना, त्याचं काय नाही. एक प्रदेशस्थ हा शब्द का वापरला हे सांगा. केवल ज्ञानाचं एक अंश घेत असताना एक प्रदेशात स्थित असणारा केवल ज्ञानाचा अंश असं का वापरलंय शब्द, असं ते खुलासा झाला नाही. ठीक आहे, हे समजून काय फायदा? जरा याच्यावर विचार करा आणि पाहिजे तर तुम्हाला काही निघालं उत्तर तर सांगा. काय फायदा हे समजून. कालाचा भेदक कसा आहे हे सांगितलं. आता त्याच्या पुढे घेणार आहेत ते संख्येचा भेदक कसा आहे, म्हणजे जगन्य आणि उत्कृष्ट रूपाने त्याच्यामध्ये भेद करून द्रव्य क्षेत्र कालभावाचं पण परिमाण सांगितलं. परमाणूच्या द्वारे ते सुद्धा कसं जाणलं जातं याचा खुलासा उद्या बघू. हो, जाणा हामी ज्ञानादी अनंत गुणांनी रचलेला पिंड स्वरूप जीव आहे. या माझ्या निज जीवामध्ये परद्रव्य नाहीतच, परक्षेत्र नाही, परकाल नाही, परभाव नाहीतच. हा मी तर त्या सर्व परद्रव्यांचा परिणमनांचा ज्ञाता मात्र आहे, जाणणाराच आहे. अभेद स्वरूप आहे. नित्य स्वरूपोहम. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो